संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा 43वा वर्धापन दिन, महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे औचित्य साधून विद्यापीठामध्ये 1 मे 2026 रोजी कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। या मंगल प्रसंगी विद्यापीठाच्या गौरवशाली प्रवासाचा आढावा घेत येणाऱ्या काळात ब्रँड SGPAU जागतिक स्तरावर नेण्याचा संकल्प डॉक्टर मिलिंद बारहाते यांनी व्यक्त केला। ध्वजस्तंभाजवळ प्र कुलगुरू डॉक्टर महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉक्टर अविनाश असनारे, विद्यार्थी विकास संचालक डॉक्टर राजीव बोरकर व श्री राजेश पिदडी आदी उपस्थित होते। मार्गदर्शन करताना कुलगुरू पुढे म्हणाले की विद्यापीठाने 25 कोटी रुपयांचा सेंटर ऑफ एक्सलन्स इन AI मशीन लर्निंगचा प्रस्ताव सादर केला असून सर्व विद्याशाखेमध्ये इंट्रोडक्शन टू AI विषय अनिवार्य करणारे हे अग्रगण्य विद्यापीठ ठरले आहे। कॅम्पसमध्ये 10 Gbps इंटरनेट कनेक्टिव्हिटीसह नेक्स्ट जनरेशन केंद्र उभारले जाणार आहेत। नवीन शैक्षणिक धोरणाअंतर्गत डेटा सायन्स, रिडेक मॅनेजमेंट यांच्यासारखं नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम आणि इंटर्नशिप पोर्टल सुरू करण्यात आले आहे। विद्यापीठाने केवळ नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे तरुण घडविण्यावर भर दिला आहे। स्टार्टअप इंडिया अंतर्गत 7 स्टार अप्सना 52 लाखांचा निधी वाटप करण्यात आलाय। 39व्या आंतरराष्ट्रीय युवा महोत्सवात यश मिळवण्यासोबतच सॉफ्टबॉलमध्ये महिला व पुरुष हे दोन्ही संघांनी राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकाविला आहे। क्रीडा व सांस्कृतिक स्तरावर विद्यापीठाने खेळाडू व कलाकारांनी उत्कृष्ट प्रदर्शन करून विद्यापीठाच्या नावलौकिकात भर टाकली आहे। राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी प्रशासनीय कामगिरी केली आहे। आर्चरीमध्ये यशदीप भोगे याने आशियामध्ये सुवर्ण पदक जिंकून विद्यापीठाचा नावलौकिक वाढवलाय। PS उषा योजनेतून 40 कोटीच्या निधीद्वारे नूतनीकरण आणि चिखलदरा येथे ट्रायबल स्किल डेव्हलपमेंट सेंटर उभारी केली जाणार आहे। कौशल्य हेच भविष्यातील चलन आहे असे नमूद करत विद्यापीठ सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करताना विकसित भारतासाठी संशोधन आणि समाज यांची सांगड घालण्याचे आवाहन कुलगुरू यांनी या प्रसंगी केले। ध्वजारोहण कार्यक्रमाकरिता प्रांगणात विद्यापीठातील सर्व शासकीय व शैक्षणिक विभाग प्रमुख, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। संचालन हे क्रीडा व शारीरिक मंडळाच्या प्रभावी संचालक डॉक्टर तनुजा राऊत यांनी केले आहे। ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये द्या। आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा।